आज आटपाडी नगरपंचायतच्या वार्ड प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण सर्वजण प्रचाराच्या निमित्त उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे नेते अध्यक्ष तानाजीराव पाटील, तालुक्याचे शिवसेना अध्यक्ष साहेबराव पाटील, सभापती संतोष भाऊ, दत्तापंच आणि नगराध्यक्षाचे गरीब चेहरा असणारे आणि स्वभावानंसुद्धा गरीब असणारे आमचे मित्र रावसाहेब सागर हे उपस्थित आहेत। सर्वांची नावं न घेता सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आटपाडीचे नगरपंचायतचे इलेक्शन अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि मी आपणा सर्वांना विनंती करायला आलेला आहे की हे इलेक्शन आटपाडीच्या विकासाचं इलेक्शन आहे। हे इलेक्शन आटपाडीच्या प्रगतीचं इलेक्शन आहे, आटपाडीच्या भविष्याचं इलेक्शन आहे आणि आटपाडीचं भविष्य बापू या पुढे या हे अध्यक्ष तानाजीराव पाटील हेच आहेत हे सांगण्यासाठी मी आज इथं उपस्थित राहिलेलो आहे। या माणसाकडे आटपाडीचं विजन आहे। तुम्ही गेल्या 10 वर्षापूर्वीची आटपाडी बघा आणि आजची आटपाडी बघा। आज नगरपंचायत डिक्लेअर होऊन 2.5 वर्ष झालेलं आहे। 2.5 वर्षामध्ये या माणसानं किती मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलेलं आहे हे आपल्या सर्वांना दिसते। गेल्या 10 वर्षापूर्वी आटपाडीची अवस्था बघितली तर 8-8 दिवस पाणी येत नव्हतं, 10-10 दिवस पाणी येत नव्हतं आणि पाणी आलं तर हॉटेलमध्ये आमच्यासारखी कोण आली तर घरनं बाटली आणायची गाडीत, नाहीतर बिस्लेरी बाटली घेऊन पाणी प्यायची अशी अवस्था होती। आज हे चित्र बदललेलं आहे आणि हे चित्र बदलण्याच्या पाठीमागं आपले सर्वांचे लाडके नेते अध्यक्ष आहेत आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्तापंच आहेत। हे सगळं आटपाडकरांनी जाणून घेतलं पाहिजे। मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर नगरपंचायत आणि एखादं गाव कुठलं सुंदर आहे, फार वर्षापूर्वी अकलूजचं नाव घेतलं जायचं, अकलूज आता महाग पडलेलं आहे। आता सध्याच्या स्थितीला बारामतीचं नाव घेतलं जातं। तुम्ही सर्वांनी एकदा आवर्जून बारामतीला भेट देऊन बारामती काय आहे हे बघावं अशी माझी सर्वांची इच्छा आहे। अतिशय सुंदर प्रमाणात बारामती डेव्हलपमेंट केलेली आहे आणि तशा प्रकारची डेव्हलपमेंट, तशा प्रकारचं विजन असणारं नेतृत्व आज आपल्याकडं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जर कामाच्या बाबतीत तयारीचा माणूस आणि तेवढ्या प्रमाणात बारकावा कोण असणारा माणूस कोण असेल तर ते अध्यक्ष तानाजीराव पाटील आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना भक्कम साथ दिली पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो। आटपाडीमध्ये नाट्यगृह होईल असं कोणी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं, पण ते विजन, ते स्वप्न अध्यक्षांनी बघितलं होतं आणि नुसतं बघितलं नाही तर ते सत्यात रूपांतर केलेलं आहे। आज आटपाडी नाट्यगृहाचं काम पूर्ण झालेलं आहे। इथं चांगल्या प्रकारचे नाटकाचे कार्यक्रम होणार आहेत। हे आटपाडी नाट्यगृह एवढ्या मोठ्या आलिशान प्रमाणात बनवण्याचं विजन त्यांच्या डोक्यात आहे। त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही कल्पना आटपाडीच्या बाबतीत आहेत मित्रांनो आणि त्यांना या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे। हे इलेक्शन नगराध्यक्ष जरी रावसाहेब सागर उभा असतील आणि दत्तापंच या वार्डातून त्यांच्या मातोश्री उभा असतील तर हे चेहरा, ह्या इलेक्शनचा चेहरा हे अध्यक्ष आहेत आणि त्यांना त्यांचं जे विजन आटपाडीसाठी आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी। येत्या 2 तारखेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्या वार्डाचे पंच दत्तापंच यांच्या मातोश्रीला निवडून द्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। येत्या 2 तारखेला सर्वांनी मतदान करून या विजय किती मोठ्या प्रमाणात करायचा हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि तो करावा अशी सर्वांना विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।